नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी क्लब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, खरंच पुनर्जन्म असतो का? नशीब हसते आहे तसेच रडतं आहे असे समजल्यास अतिशयोक्ती होईल। कारण काही लोक म्हणतात की नशीब नसतंच मुळी, मग हसण्याचा कोणता प्रसंग आला? परंतु मला वाटते की ते खोटं आहे। कारण प्रत्येकाच्या आयुष्यात नशीब असतं, ते नशीब कमी अधिक प्रमाणात असतं। याचं एक उदाहरण देतो। तर मित्रांनो, हे व्हिडिओ खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी पर्यंत नक्की ऐका आणि ख्या मनाने कमेंट मध्ये जय श्री कृष्ण जरूर लिहा। दर्शकांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जन्म मरण ठरलेलं असतं। मरणाचं तर सांगू शकत नाही, परंतु जन्माबाबत सांगतोय। प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो। प्रत्येकच मनुष्य हा गरिबाच्या घरी जन्मास येत नाही, वा प्रत्येकच व्यक्ती हा श्रीमंतांच्या घरी जन्मास येत नाही। तसेच प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो। मग विचार करा की असे का होते आणि याला काय म्हणावे? महत्वाचं म्हणजे यालाच नशीब म्हणता येईल। नशीब हे सर्वांना सारखं मिळत नाही। असं जर झालं असतं तर प्रत्येकच व्यक्ती हा पंतप्रधान झाला असता व प्रत्येकच व्यक्ती हा राष्ट्रपती। परंतु असं होते का? तर याचं उत्तर नाही असंच आहे। प्रत्येकाचा जन्म हा त्याच्या नशिबानुसार होत असतो व प्रत्येकाच्या नशिबात त्या जन्मानुसार ते तत्व येत असतात। प्रत्येकाचे नशिबानुसार कर्मही ठरलेले असतात। सुख दुःखही याच नशिबानुसार मिळत असतात। कोणाच्या नशिबात जास्त सुख असतं तर कोणाच्या नशिबात अल्प सुख। यानुसार कोणी जन्मतच मरण पावतो तर कोणी आयुष्याची 100 वर्ष झाली तरीही मरत नाही। कोणी 60 वर्षातच म्हातारा झाल्यासारखा वाटतो, त्याला धड चालता वा बोलता येत नाही। तर कोणी 100 वर्षाचे असतात, परंतु अगदी ठणठणीत असतात। आवाजही कणखर असतो, जसे ऐतिहासिक पुस्तक लेखन करणारे म.रा. जोशी आज 92 वर्षाचे आहे, परंतु अजूनही त्यांचा आवाज कणखर आहे। नशीब ही माणसाला मिळालेली उदात्त देणगी आहे। कोणी म्हणतात की आपल्याला नशीब घडवता येतं, नशीब आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार घडतं, परंतु असं मला वाटत नाही। कारण मला वाटतं की नशीब आपल्या जीवनातील चांगले वाईट कर्म घडवतात। त्याही पुढे जाऊन लोक म्हणतात की नशीब घडतं हे मागील जीवनातील चांगल्या वाईट कर्मानुसार। मागील जन्मात जर चांगलं कर्म केले तर या जन्मात त्याची चांगली फळं चाखायला मिळतात व मागील जन्मात जर वाईट कर्म केले तर त्याचे परिणामही या जन्मात वाईट रूपात मिळत असतात। त्यानुसार मागील जन्मातील वाईट कर्मानुसार या जन्मात वाईट व्यक्तीचा जन्म हा गरिबाच्या घरी व चांगल्या व्यक्तीचा जन्म हा चांगल्या व्यक्तीच्या घरी होत असतो। त्यानुसार कोणी गरिबाच्या घरी तर कोणी श्रीमंतांच्या घरी जन्म घेत असतो। कोणी म्हणतात की मागील कर्म हे कोण पाहिलं, तसेच मागील जन्म कोण पाहिला, पुनर्जन्म काही होत नाही। त्यामुळे मागील जन्मातील चांगल्या वाईट कर्माचं मूल्यांकन करता येत नाही। परंतु इतरांना काय वाटते माहित नाही, मला तर वाटते की हा मिळालेला जन्म कदाचित मागील जन्मातील चांगल्या वाईट कर्माचा परिणाम असू शकतो। त्यानुसार तो व्यक्ती कोणी श्रीमंतांच्या घरी वा कोणी गरिबांच्या घरी जन्म घेऊ शकतो। परंतु काही लोक मला असं सांगतात की आपण लेखक आहात आणि असा पुनर्जन्म व पापपुण्य आणि नशिबावर विश्वास कसा अवकृता? तर त्याचं उत्तर असं आहे की नशीब आणि पापपुण्य आणि पुनर्जन्म नाही, तर प्रत्येकाचा जन्म हा गरिबांच्या घरीच नको व्हायला, प्रत्येकाचा जन्म हा श्रीमंताच्या घरीच व्हायला हवा। तसंच हे मी जे सांगितलं तर ते सत्यच व्हायला हवं। आज नशीब असंच आहे, काहीशा पुनर्जन्मावर व काहीशा मागील जन्मातील पापपुण्याच्या कर्मावर आधारित। काहींचं नशीब हे वाईट असतं तर काहीचं नशीब हे चांगलं असतं। काही जणांचं नशीब हे रडत असतं तर काहीचं नशीब हे हसत असतं। काहींना सत्य या जन्मात त्रास भोगावा लागतो, तर काहींना या जन्मात सत आनंद मिळत असतो।
एवढा आनंद की तो मोजता येत नाही, मापताही येत नाही. तसेच असा आनंद भोगायला चांगले कर्म हवे असते. जे आपण चांगले कर्म करतो ना, तेच चांगले कर्म आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येत असतात. त्यानुसार आपला जन्म चांगल्या कुटुंबात होत असतो, अगदी आनंदातही होत असतो. हा आनंद चिरकाल टिकणाराही असतो. तसंच वाईट कर्म केल्यास वाईट कर्माचा परिणाम वाईट होतो. वाईट कर्म केल्यास वाईट कर्मानंतर त्याचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा त्याला त्या पुढच्या जन्मात त्याचे गंभीर आणि वाईट परिणामही भोगावेच लागतात. त्यानुसार त्याचा जन्मही गरिबीत होतो व जीवनभर त्याला गरिबीत छळत असते. वर म्हटल्यानुसार त्याचा अर्थ अंधश्रद्धा पाळणे वा त्यावर विश्वास करणे असा होत नाही. ती अंधश्रद्धा पाळूही नये, परंतु पाप पुण्य कर्माची भीती नक्कीच ठेवावी. आपलाही पुनर्जन्म होत असेल हेही लक्षात घ्यावे, जो आपण पाहिलेला नाही. तसेच त्या जन्मात मागील जन्मातील पापपुण्याचे चांगले परिणामही पाहायला मिळतात, हेही लक्षात घ्यावे. आपल्याला जर पुढील जन्म आनंदात आणि मजेत घालवायचा असेल तर या जन्मात चांगले कर्म करावे, वाईट कर्म करू नये, जेणेकरून पुढील जन्म चांगला मिळावा व त्याही जन्मात आनंद आणि सुख मिळवता यावं. मग त्या जन्मात प्रत्येकाचं नशीब रडू नये, ते हसावं. याचाच विचार करून या जन्मात जगावं. या जन्मात आपल्या नशिबात जरी मागील जन्मातील चांगला वाईटपणा असेल तरी या जन्मात चांगले कर्म करावे, जेणेकरून पुढील जन्मात त्याचे गोड फळ चाखायला मिळेल व मागील सर्व पापकर्म धुवून जातील. महत्वाचं सांगायचं म्हणजे पुनर्जन्म आहे किंवा नाही हे मला स्पष्ट स्वरूपात माहीत नाही, परंतु मला वाटते की पुनर्जन्म होत असावा व त्यानुसार प्रत्येकाला त्या कर्मातील चांगले वाईट फळ या जन्मात मिळत असावीत व त्यानुसारच प्रत्येकाचा जन्म हा गरीब श्रीमंतांच्या घरी होत असावा, ही सत्य बाब आहे. म्हणून कर्म चांगलेच करावे, वाईट करू नये. मग तो कोणताही जन्म असो, पुनर्जन्म असो वा नसो, त्या कर्माचे मापदंड असो वा नसो, महत्वाचं म्हणजे कर्माचं मूल्यांकन होतं. नाही होत असं नाही, या जन्मात नाही झालं तर पुढील जन्मात. म्हणून चांगलं कर्म करावं, मग तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास करावा नका करू, हे तेवढंच खरं आहे हे सांगायला नको. तर मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही हे व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.